10th स्टँडर्ड मराठी अक्षर भारतीचं CBSE आणि SSC बोर्डच्या मुलांसाठी एकच पुस्तक आहे. सगळे लेसन सेम आहेत. फक्त पेपरचा एक्झामचा पॅटर्न फक्त वेगळा आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन पाहिलं तर SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड दोन्ही बोर्डसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार वेगवेगळ्या पॅटर्ननुसार मी व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे सगळे लेसन अतिशय चांगल्या प्रकारे चित्रांच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगितले आहे. तेव्हा एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा किंवा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर मी जसे जसे व्हिडिओ टाकेल CBSE SSC बोर्ड दोन्ही मुलांसाठी ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे बोर्ड एक्झामसाठी. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज नक्की जाऊन पहा. आता आपण या व्हिडिओमध्ये 16 नंबरची पोएम पाहणार आहोत, स्वप्न करू साकार, ज्याचे कवी आहेत किशोर पाठक. आणि कविता अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला कमी वेळामध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. वेगवेगळे फोटोज दाखवल्यामुळे तुमच्या कविता अतिशय व्यवस्थित लक्षात येणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी कोणत्या कोणत्या व्हिडिओ टाकल्यात ते नक्की एकदा जाऊन पाहायचे आहेत. सगळ्या तुमच्या उपयोगाच्या युजफुल अशा व्हिडिओज मी टाकलेल्या आहेत. आता आपण स्वप्न करू साकार ही पोएम पाहणार आहोत. स्वप्न करू साकार या पोएममध्ये नक्की तुम्हाला काय सांगितलं आहे हे अतिशय मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते. स्वप्न करू साकार याचा अर्थ असा आहे की एखादं आपण स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न साकार म्हणजे पूर्ण करण्यासाठी आपण काय काय करतो हे या पोएममध्ये आपल्याला सांगितलं आहे. फक्त हे स्वप्न कोणी एकट्याचं नसून अख्ख्या आपल्या देशाचं स्वप्न आहे. ते आपण स्वप्न कसं साकार करत राहणार आहोत, साकार करत आलेलो आहोत, हे कवींनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाची प्रगती आपण कशा प्रकारे करत आलो आहोत. पूर्वीच्या काळी आपण शेती करत होतो आणि शेती करत असताना आपल्याकडे साधनं सुद्धा नव्हती, कोणतेही टूल्स आपल्याकडे नव्हते. पण नंतर नंतर माणसाने डेव्हलपमेंट केली, सगळ्या आपल्या देशाने प्रगती केली आणि या प्रगतीतून एकत्र येऊन सगळ्या लोकांच्या एकीमुळे टेक्नॉलॉजी तयार झाली, वेगवेगळे उद्योगधंदे तयार झाले, यंत्र तयार झाली आणि आपली भारताची प्रगती इतकी झाली की अक्षरशः देशामध्ये आपल्या भारताचा जय जयकार केला जातो असं कवीने या ठिकाणी सांगितलं आहे. जय जयकार याचा अर्थ असा आहे, आपण जेव्हा भारत माता की जय असा शब्द बोलतो तो जय याचा अर्थ असा आहे की जय जयकार विजय आहे, तो आपल्या भारताचा आपल्याला कौतुक आहे. आपला भारत देश अतिशय पुढे असाच पुढे नेऊन नव्या पिढीतून नव्या युगातून पुढे पुढे प्रगतीच्या माध्यमातून नेऊन आपण कायमच आपल्या भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करत राहणार आहोत आणि आत्तापर्यंतही साकार करत आलेलो आहोत हे या कवितेतून आपल्याला कवींनी सांगितलं आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये मी ही कविता तुम्हाला सांगते. तुम्हाला खूप छान प्रकारे लक्षात येईल. फक्त व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ती ऐकायची आहे. पहा मुलांनो, खूप सोप्या शब्दात सांगते. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार. या देशाच्या मातीवरती आमचा अधिकार म्हणजे आपला हा देश आहे तो आपला आहे. आणि या ठिकाणी जी माती आहे किंवा संपूर्ण जो देश आहे याच्यावर कोणाचा अधिकार आहे, आपला अधिकार आहे. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. आणि यामुळे या अधिकारामुळे जी नवीन पिढी आहे, तुमची पिढी देखील नवीन आहे, तुमच्यापेक्षा लहान मुलं आहेत त्यांची पिढी नवीन आहे. प्रत्येक पिढ्या जशी मुलांचे जन्म होतील तशी तशी एक नवीन नवीन पिढी तयार होत जाते. नवीन युग म्हणजे नवीन नवीन वर्ष येत राहतं आणि या नव्या युगाचे स्वप्न काय करायचे आहे, साकार करायचे आहे असे आपल्याला कवी सांगत आहेत. आता पुढे पहा, खालची लाईन अशी आहे की फुला मुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन. बघा, फुले असतात, फुले कशी असतात, खूप छान टवटवीत दिसतात, झाडावर फुलं सुंदर दिसतात. मुले देखील कशी असतात, लहान मुलं निरागस असतात, ती मुलं सुद्धा कशी असतात, आनंदी दिसतात. जसं की श्रावण, बघा श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे हिरवीगार झाडं असतात आणि त्याच्याबरोबर फुलं फुललेली असतात. ही फुलं अतिशय सुंदर दिसतात आणि श्रावणाचं वातावरणच खूप छान असतं. आणि मातीचे हो मंगल तन्मन म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, कवींना असं आपल्याला सांगायचं आहे की या देशात उगवणारी फुलं आणि या देशातली सगळी मुलं ही जी काही आनंदी आहे, या आनंदी त्यांच्या दिसण्यातूनच आपल्या देशामध्ये काय झालं आहे, श्रावण खुलतो. म्हणजे श्रावण असल्यासारखं वाटतं, इतकं सुंदर आपल्या देशामध्ये वातावरण आहे. इथली जी माती आहे ती सुद्धा काय होते, सगळं वातावरण आनंदी असल्यामुळे काय होते, ती सुद्धा मंगलमय होते. ती सुद्धा मंगल, आपण मंगल एखाद्या चांगल्या कार्याला म्हणतो पहा. आणि चांगलं कार्य असल्यानंतर आपल्याला सगळीकडे कसं चांगलं वातावरण असतं, तशीच आपल्या देशाची माती सुद्धा कशी आहे, त्यामुळे मंगलमय होते. पुढची जी लाईन सांगितली आहे ती पहा, चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधून पिकवू मोती धन हे अपरंपार. याचा अर्थ असा आहे, चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्य म्हणजे काय, आनंद, आणि सुदर्शन म्हणजे काय, चक्र. आणि शेतामधून पिकवू मोती, मोती याचं काय, धान्य. आणि धन हे अपरंपार म्हणजे कायमस्वरूपी, अपरंपार म्हणजे कायमस्वरूपी, धन म्हणजे पैसा संपत्ती, हे कायमस्वरूपी.
तर कवीला या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं आहे की या देशातली मुलं, या देशातली फुलं ही इतकी आनंददायी आहेत की जसं की आपल्या देशामध्ये श्रावणच सगळीकडे पसरला आहे, श्रावणासारखं वातावरण आहे. आणि त्यामुळे इथली मातीसुद्धा कशी आहे, आनंदी आहे. सगळीकडे चैतन्याचं, आनंदाचं वातावरण आहे. आम्ही शेतातली काय करतो, शेतामध्ये इतकं कष्ट करतो, कष्ट करून त्याच्यातून धान्याच्या रूपाने काय करतो, प्रचंड प्रमाणामध्ये धान्य पिकवतो आणि त्यातून काय करतो, संपत्ती निर्माण करतो. आणि असंच आम्ही अपरंपार म्हणजे कायमस्वरूपी प्राप्त करत राहणार आहे. कायमस्वरूपी धान्याच्या रूपाने आपण काय करणार आहे, संपत्ती आपला देश कमवत राहणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे. आता पुढची आपण लाईन पाहूया. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. याचा अर्थ असा आहे की जे आमचे हात आहेत, या आमच्या हातांनी काय केलं आहे, कष्ट केलं आहे. आणि या कष्टाच्या बळावर काय केलं आहे, टेक्नॉलॉजी जी आहे ती निर्माण केली आहे. म्हणजे यंत्राचं युग निर्माण केलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर घरामध्ये सुद्धा आपले सगळे यंत्र आहेत. मिक्सर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, बरेच सारे यंत्र आहेत. बाहेर रस्त्यावर गेलं तर गाड्या आहेत, सायकल आहे, ही सगळी यंत्र आहेत. अगदी आकाशात सुद्धा विमानं आहेत, हेलिकॉप्टर आहेत. म्हणजे तुम्ही जर सगळीकडे पाहिलं तर उद्योगधंदे आणि त्यामुळे वाढत राहणारी टेक्नॉलॉजी आहे. ही कोणामुळे झालेली आहे, तर आपल्या सगळ्यांच्या एकीमुळे झाली आहे, आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे झाली आहे. त्यामुळे कवी असं म्हणतात, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. याचा अर्थ हे जे उद्योगधंदे आहेत त्याचे चक्र जे आहे ते अशाच प्रकारे चालूच राहणार आहेत, चालूच असतात. आणि या कष्टावर, या बळावर आपण सगळेजण काय करणार आहेत, आपल्या देशाची प्रगती इतकी करणार आहोत की आपल्या देशाच्या प्रगतीमुळे आपण आकाशामध्ये काय करणार आहोत, आपल्या विजयाचा नारा घुमवणार आहोत. उत्क्रांतीचा म्हणजे दररोज एक 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 करून पाऊल पुढे पुढे टाकत गेल्यानंतर त्याला उत्क्रांती असं म्हणतात. माणसाने खूप प्रगती केली आहे आणि त्या उत्क्रांतीचा नारा आपण स्वतःचं कौतुक अशाच पद्धतीने कायम करत राहणार आहोत, असे कवी आपल्याला सांगत आहेत. पुढची जर लाईन पाहिली तर पहा, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. हजार आम्ही एकी बळकट. या ठिकाणी जरी हजार हा आकडा सांगितलेला असला तरी त्याचा अर्थ असा आहे की हजार आम्ही एकी बळकट, याचा अर्थ आम्ही भारतातले जे लोक आहोत ते संख्येने अगणित आहोत. अगणित म्हणजे न मोजता येणारे, अनकाउंटेबल इतके लोक आहोत. आणि तरीसुद्धा आमच्यामध्ये काय आहे, एकता आहे, एकी आहे. आणि आमच्या मनगटामध्ये काय आहे, या एकीची काय आहे, शक्ती आहे, असे कवी आपल्याला सांगत आहेत. पुढचे बघा, शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. शक्तीचीही झडते नौबत. या शक्तीची काय होते, नौबत झडते. नौबत याचा अर्थ विजय साजरा करणे. आणि या शक्तीचा आपण काय करतोय, विजय साजरा करतोय. आणि घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय, आपण घराघरामध्ये जन्मणारे जे मूल आहे ते सुद्धा काय होते, तेजाचे रूप घेऊन जन्माला येते. पहा, आपण जे भारतीय आहोत ते अगणित आहोत. खूप मोठ्या प्रमाणावर जे आपले भारतीय आहोत अगणित आहोत. आणि आपल्या सगळ्यांचे मनगट एक आहे. मनगट एक झाल्यानंतर काय होतं, शक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्यावर जर काही नौबत आली, काही प्रसंग आला, तर या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी ही आपली शक्ती कशी आहे, तयार आहे. या प्रसंगाला दोन हात करण्यासाठी, त्यांच्याबरोबर लढण्यासाठी तयार आहे. आणि या शक्तीमुळे आपण काय मिळवत आहोत, विजय मिळवत आहोत. आणि त्यामुळे घराघरात जी जन्मणारी मुलं आहेत ती सुद्धा कशी येत आहेत, तेजाचे रूप घेऊन जन्माला येत आहेत, असे कवी आपल्याला सांगत आहेत. आता या ठिकाणी आपण पुढची लाईन पाहूया. खूप सोपी पोएम आहे, फक्त एकदा दोनदा तुम्हाला ऐकावी लागणार आहे. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा, हे बघा या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहे, या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. विश्व म्हणजे काय, हे सगळं जग जे आहे. विभव म्हणजे वैभव आणि संपदा म्हणजे संपत्ती. या विश्वाची म्हणजे या जगामध्ये, विश्वामध्ये म्हणजे जगामध्ये सगळीकडे काय आहे, भरपूर संपदा आहे, संपत्ती आहे. ही जी संपत्ती आहे, हे जे ऐश्वर्य आहे, याचं आम्ही काय करणार आहे, संवर्धन करणार आहे. म्हणजे आम्ही त्याची जपवणूक करणार आहे. आणि जपू वाढवू आम्ही लाखदा. याचा अर्थ असा आहे, आम्ही ती जपवणारच आहोत, पण आम्ही ती लाखपटीने पुन्हा वाढवणार देखील आहोत. आपली जी भारताची संपत्ती आहे ती आपण लाखपटीने अजून वाढवणार देखील आहोत. आणि त्यासाठी शुभ आशीर्वाद देणारे जे हात आहेत. पुढचं वाक्य आहे पहा, ओळ आहे, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. ही ओळ आहे, वाक्य नाही, ओळ आहे. हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार.
याचा अर्थ असा आहे, हस्त म्हणजे काय, हात. शुभंकर म्हणजे काय, शुभ शुभ आशीर्वाद देणारे हात. हवा एकदा. आपल्याला फक्त शुभ आशीर्वाद देणारे हात एकदा हवे आहेत, की जेणेकरून भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. की जेणेकरून आपण काय करणार आहे, ह्या हातांमुळे, ह्या शुभ आशीर्वाद देणाऱ्या हातांची आपल्याला गरज आहे आणि त्यातून आपण आपल्या देशाचा, भविष्य उज्ज्वल असणाऱ्या या देशाचा, मायभूचा, आपल्या मातृभूमीचा आपण काय करणार आहोत, जय जयकार करणार आहोत. अशा प्रकारे ही कविता तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगितली आहे. कळाली नसेल तरी पुन्हा एकदा तुम्ही त्याचा अर्थ ऐकायचा आहे. सगळे लेसन, पोएम, ग्रामर, व्हिडिओज भरपूर मी सगळे अपलोड केले आहेत. फक्त SSC बोर्डच नाही तर CBSE बोर्डवर देखील बरेच व्हिडिओ मी बनवले आहेत आणि नव्याने देखील जशी एक्झाम जवळ येत आहे तसे मी व्हिडिओ महत्त्वाचे बनवून टाकत आहे. तुम्हाला चॅनल अतिशय उपयोगी होणार आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हाईपचं बटन खाली असतं ते देखील नक्की दाबा. हाईपमुळे देखील मला एक लाईकच मिळणार आहे. आणि धन्यवाद.